आपण पार्टनरशिप किंवा भागीदारीवरचे क्वेश्चन्स पाहत होतो आणि आय होप हे शेवटचं लेक्चर असेल. याच्यामध्ये आपण आयोगाचे आलेले क्वेश्चन तर बघितलेच आपण अद्यापपर्यंत. RS अग्रवाल मधले पण काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत मी, ते पण आपण बघूयात. ठीक आहे. 3 मित्र ABC मिळून 47,000 गुंतवून एक दुकान सुरू करतात. A ने B पेक्षा 7,000 रुपये जास्त गुंतवलेत. ठीक आहे. A ने B पेक्षा 7,000 रुपये जास्त गुंतवलेत, तर B ने C पेक्षा 5,000 रुपये जास्त गुंतवलेत. त्यांना 4,230चा फायदा झाला तर Aच्या वाटेला किती येईल असं त्यांनी सांगितलेलं आपल्याला. ठीक आहे, विचारलं. बघा आता टोटल मिळून किती होतात? 47,000. बरोबर आहे. 1000 म्हणण्यापेक्षा आपण एक काम करू, 47 रुपये पकडू. 1000 नको, सगळ्यांचे 1000 आहेत ना. 47. ठीक आहे. C ने Cच गुंतवलेत. ॲझ्युम C ने Cच गुंतवलेत. B ने काय केले? C पेक्षा जास्त गुंतवलेत. कितीने? 5 ने जास्त. म्हणजे मी इथे B ला काय लिहू शकतो? C अधिक 5. हा काय झाला? हा B झाला. ठीक आहे. आणि A ने काय सांगितलंय? A ने किती गुंतवलेत? B पेक्षाही 7,000 रुपये जास्त. म्हणजे C + 5 + 7 असा त्याचा अर्थ झाला. बरोबर. बघा, C ने C गुंतवलेत, C पेक्षा 5 अधिक B ने गुंतवलेत आणि याच्यापेक्षाही अधिक 7, याच्यापेक्षा अधिक 7 A ने गुंतवलेत. ठीक आहे. आता आपण C ची किंमत काढू शकतो एवढ्या याच्यावरून. बरोबर. C ची किंमत किती निघेल? C इथे एकदा, इथे एकदा, इथे एकदा, 3C बरोबर 10 आणि 17. 17 निघून गेले तर उरले किती? 17. जे इकडे बेरजेमध्ये आहेत पलीकडे जाऊन वजा होतील. 47 मधून 17 गेले, उरले 30. C ची किंमत किती झाली? 10. तर बघा आता C ची किंमत किती झाली? 10. मग आपण A ची काढू शकतो, B ची पण काढू शकतो, C ची पण काढू शकतो. C ची निघालेलीच आहे. C ची 10 निघाली. B ने C पेक्षा जास्त म्हणजे 15 निघाली. आणि A ची किती निघाली आहे? 7 जास्त म्हणजे 22. यांची बेरीज होते का? 47 होते. ठीक आहे. आता बघा पुढे. आता रिअल क्वेश्चन इथून स्टार्ट होतो ना आपला भागीदारीचं क्वेश्चन. सगळ्यांचे आपल्याला भांडवल कळाले. ठीक आहे. गुंतवले. वेळेचा तर काही विषयच नाही दिलेला त्यांनी आपल्याला की मुदत किती आहे, काय आहे वगैरे. त्यांना फक्त डायरेक्ट फायदाच सांगितलाय. ठीक आहे. आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीत लिहून घेऊ. 22, 15, 10. A B C 22, 15 आणि 10. कुठली एक संख्या जी या तिघांनाही डिवाइड करेल. या दोघांना 5 करते, 22ला 5 करत नाही. या दोघांना 2 करते, 15ला 2 करत नाही. आणि दोघांमध्ये असे काही संबंधच नाही. पुढे. ठीक आहे. आता हे डायरेक्टच क्वेश्चन झाला ना आपला हा. माझ्या 47ला ते किती म्हणतात? 4, 2 आणि 3. आणि त्यातल्या त्यात अजून 0 पण आहे. ठीक आहे. तर माझ्या 22ला किती म्हणतील? हे म्हणजे 22 आला आपला. ठीक आहे. इथं काटाकाटी गुणाकार वगैरे तुम्ही करू शकता. राईट. सो 47ने जर का आपण भाग दिला, 47 एक त्यातल्या त्यात मूळ संख्या, तर फक्त आता एक चेक करायचं की 22ने भाग जाणारी आपल्याला याच्यामध्ये कोणती संख्या दिसते का? एक तर तुम्हाला भागाकार येत असेल तर ठीक, नसेल तरी ठीक, काही इश्यू नाहीये. बघा आता एक तर याच्यामध्ये सिंपल आहे की 22ने भाग जाणारी ही संख्या आहे. ठीक आहे. काढता येईल आपल्याला. 47 गुणिले 9 किती होतील? 4. 47 गुणिले इथे 9 येणार. बरोबर आहे. म्हणजे किती झाले? 90. 90 गुणिले 22 म्हणजेच काय? तर आपण 180 गुणिले 11 पण करू शकतो. तेच इकडचे मल्टिप्लिकेशन मधले जे 2 आहेत, 11 गुणिले 2, मी 2 तिकडे टाकले म्हणजे किती झाले? 90 गुणिले 2 180. 180 गुणिले 11. सिंपल आहे, काही नाही. गुणाकाराच्या ट्रिक्स असतात ह्या. ठीक आहे. मी मगाशी जसं सांगितलं होतं तुम्हाला की 8च्या पाड्यामध्ये 4 केव्हा येतात, मी तेच चेक करेल कारण की भाग तिथेच जाणार होता. भाग आता 22ने 47ला जात नाही म्हणल्यानंतर 47नेच जाणार आहे. 423ला 0 तर ठीक आहे, साईडला राहू दे आपण. मग 7च्या पाड्यामध्ये 3 केव्हा येतं? 7 9 63.
63 म्हणजे शेवटी युनिट प्लेसला 3 आला ना, एकक स्थानी 3 आला, म्हणजे मी डायरेक्ट 9 भाग दिला. ठीक आहे, 9 तो शून्य जशाला तसा. आता मला 90 गुणिले 22 करायचंय. ठीक आहे, मी काय करतो, ह्या 90ला हे जे 22 आहेत म्हणजेच काय 11 गुणिले 2. ठीक आहे, आता हे मी माझं कॅल्क्युलेशन सांगतो, मी पटपट कसं करतो ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा. ठीक आहे, मी याला काय लिहितो, एक मिनिट, हा हे आहे, मी 90 गुणिले 11 गुणिले 2 लिहिल, चालतं. याचाच अर्थ 11 गुणिले 2 म्हणजेच 22. ठीक आहे, यांचा गुणाकार मला सोपा गेला, तो गेला 180. आता उरलं 111, सॉरी 11. आता तुम्हाला मी सगळ्यात पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं की कुठल्याही संख्येचा 11शी गुणाकार करताना कसा करायचा, 0 जशाल तसा, 0 आणि 8 याची बेरीज 8, 8 आणि 1 याची बेरीज 9, आणि हा 1 जशाला तसा. एवढी संख्या मला दिसली पाहिजे. दिसतीये, 1980 रुपये एच्या वाट्याला येतील. ओके, आलं लक्षात. पुढचं गणित बघूया आपण. ए इन्व्हेस्टेड, आता हे आर्य सगळ्या मधले क्वेश्चन सुरू झालेत. ए इन्व्हेस्टेड 76 इन बिझनेस आफ्टर फ्यू मंथ्स, बी जॉइंड हिम विथ 57 रुपीज ॲट द एंड ऑफ द इयर. द टोटल प्रॉफिट वॉज डिवायडेड बिटवीन देम इन रेशो 2:1. आफ्टर हाऊ मेनी मंथ्स डिड बी जॉईन. ठीक आहे, आपल्याला आता त्यांनी महिना विचारलाय, कोणाचा म्हणजे किती कालावधी विचारलाय बीचा. ए ने किती टाकलेत, ए आणि इथे बी मध्ये रेशोचं साइन, 76 इंटू 12, 76 इंटू 12, कारण की वर्षभर ठेवलेत ना त्यांनी, एंड ऑफ द इयर. टोटल प्रॉफिट वॉज डिवायडेड बिटवीन देम. ओके, ठीक आहे. आणि इथे किती दिले, 57. याचे मंथ माहिती आहेत का आपल्याला, नाही माहिती, ते आपण तसेच काढून ठेवले. रेशो काय सांगितलाय त्यांनी आपल्याला, 2:1 असा सांगितलेला आहे. बरोबर आहे, इकडे 2 असलं पाहिजे, इकडे 1 असला पाहिजे. आणि भाग कोणी जातो बघा, आता 76ला जातो 2 ने भाग, 4 ने पण जातं, 57ला नाही जात. ओके, ठीक आहे, आपण नाहीच काय तर 3 ने भाग देऊयात. 3 ने जर का भाग दिला तर इथे येते 4 आणि इथे येते 19. ठीक आहे, 76 दोन्ही किती होतात, सॉरी 76च्या डबल, 76च्या डबल होतील 14 आणि 12 म्हणजे 156, सॉरी 152. 152च्याही दुप्पट करायचे आपल्याला, म्हणजे 4, 304. 304 ही कोणाच्या दुप्पट आहे, त्याच्या आपल्याला एकपटच करायचंय. ठीक आहे, 304 ही कोणाच्या दुप्पट आहे, 304 ही दुप्पट आहे 152च्या. बरोबर आहे, 304 ही दुप्पट आहे, तर आपल्याला त्याची एकपट काढायची 152. 152ला आता 19 ने भाग द्यायचा आहे. ठीक आहे, 9च्या पाड्यामध्ये 2 केव्हा येतात, 8. बरोबर आहे ना, 9च्या पाड्या 9 8 72 येतात. बरोबर, 9च्या पाड्यामध्ये 8, तर म्हणजे किती महिने, 8 महिने. आलं लक्षात. साधी सिंपल असं ह्या पद्धतीने आपण काढलंय. ओके, परत एकदा मी तुम्हाला नीट समजून सांगतो काय केलंय ते. परत एकदा क्वेश्चन नीट वाचून आपण नीट सांगतो तुम्हाला. बघा, ए नी 76 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केलाय. काही महिन्यांनंतर बी त्याला जॉईन झालाय, किती, 57 रुपये घेऊन. वर्षाच्या शेवटी टोटल प्रॉफिट त्यांच्यामध्ये 2:1 या रेशोमध्ये गेला. आपण प्रत्येक वेळेस काय केलं, रेशो काढला आणि मग त्याच्यानंतर आपण त्या संख्या काढल्या होत्या. आता त्यांनी काय केलं, आपल्याला डायरेक्ट रेशो दिलेला आहे. ठीक आहे, आणि विचारले की त्या संख्या काय असतील. मग संख्या काय असतील तर त्याच्यावरनं तुम्ही तो महिना काढा बीचा. आफ्टर फ्यू मंथ्स, फ्यू मंथ्स म्हणजे दिलेले नाही, तो आपल्याला महिना काढा. आफ्टर हाऊ मेनी मंथ्स बी जॉईंट. ठीक आहे, म्हणजेच काय, आता परत एकदा समजून सांगतो तुम्हाला. ए आणि बी किती आहे, 76 गुणिले 12, 12 महिन्यांसाठी. बी चे 57 रुपये काही महिन्यांसाठी आहेत, 57 रुपये काही महिन्यांसाठी. महिना आपल्याला माहित नाही म्हणून मी इथे काय लिहिलं, एम लिहिलं, मंथचा एम लिहिलेला आहे. ठीक आहे, बघू, तुम्हाला माहिती आहे इकडच्या कुठल्याही संख्येचा इकडच्या कुठल्याही संख्येसोबत भाग जाऊ शकतो, तो जातोय. तो आपण बघितलं किती, इथे 19 येतंय आणि इथे किती येतंय, 4. बरोबर आहे.
इथे आपल्याला सांगितलंय, बरं ठीक आहे आपण तोही काढून घेऊयात. ठीक आहे, 76 गुणिले 4 किती येतात? 304. आणि हे किती येतील? 19 गुणिले यम जशाला तसा. बरोबर. आता पुढे 304 ला ते किती म्हणतायत? 2. माझ्या 2 ला ते 304 म्हणतायत. सेम इथे प्रोसिजर तुम्हाला दाखवतो. माझ्या 2 ला ते किती म्हणतायत? 304 म्हणतायत. तर माझ्या 1 ला किती म्हणतील? अर्धेच करायचे. किती येतात अर्धे याचे? 152. बरोबर आहे, 152 येतील. ओके, मग आणि 1 मिनिट 36. ओके राईट आहे, बरोबर आहे. 152 येतील. म्हणजे मला इथे संख्या किती हवी आहे? यांचा गुणाकार केल्यानंतर 152 हवी आहे. बरोबर आहे. 19 गुणिले एम म्हणजेच किती? 152. असं इथे सांगा, 19 गुणिले एम म्हणजेच किती? 152 आले पाहिजे. ठीक आहे, मी इथे 152 लिहून घेतो. बरं ठीक आहे, असं जरी लिहिलं तर फरक नाही पडत. मग आता काय करणार आपण? एम ची व्हॅल्यू काढणार. 152/19 कितीने भाग जातोय? सेम 19 ने भाग तर जाणार आहे, म्हणूनच तर ती संख्या दिलेली आहे. ठीक आहे, बघा आता 9च्या पाड्यामध्ये एकक स्थानी 2 केव्हा येतो? 9×8 = 72. एम किती झाला? एम म्हणजे आपण मंथ पकडले होते. मंथ किती झाले? 8 महिने. ओके, 8 महिने त्यांना बी ला त्याचे पैसे गुंतवावे लागतील. ओके, हाऊ मेनी मंथ्स डिड बी जॉईन? ओके, 8 महिने त्यांनी जॉईन केलेले. राईट. पुढे ABC started a business by investing 120, 135 आणि 150 respectively. Find the share of each out of an annual profit of 576 रुपये. ओके ठीक आहे. बघा, अॅन्युअल प्रॉफिट म्हणजे वार्षिक विचारलेले, म्हणजे प्रत्येकाचे महिने किती आहेत? 12 महिने घ्यायची गरज नाही. प्रत्येकाला हे 3 शून्य शेवटी कॉमन आहेत, ते पण घ्यायची गरज नाही. म्हणजे आता बघा 120, 135 आणि 150 यांच्यामध्ये कुठल्या कॉमन एका संख्येने या सगळ्यांना भाग जातो? तर ती आहे 15. 15×8 15×9 15×10. राईट. या सगळ्यांची जरी बेरीज केली आपण तर ती किती येते? 27. बघा, हा 10 मधला एक याला दिला तर इथं 9 झाले, इथं 9 आहे तर इथं 9 होतील. 9×3=27. या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, काय फार मोठं काही नाही ते. ठीक आहे, या सगळ्यांची बेरीज 8 आणि 9 17 आणि 10 27. माझ्या 27 ला ते किती म्हणतायत? 576. ठीक आहे. तर अॅन्युअल प्रॉफिट फाइंड द शेअर ऑफ इच. प्रत्येकाचा इच विचारलेला आहे आपल्याला, इच विचारलेला आहे. प्रत्येकाचा शेअर काढायचा आपल्याला, ते आता गुणाकार करायला लागेल प्रत्येक वेळेस. ठीक आहे. माझ्या 27 ला त्यांनी किती म्हणले? 5 6 7 आणि त्याच्यावर 2 शून्य. 7च्या पाड्यामध्ये 7 कधी येतात? 7×1=7. बरोबर आहे. त्याच्यानंतर म्हणजे एकक स्थानी इथे 1 असला पाहिजे. 0 0 द्या सोडून, 0 0 बद्दल बोलायचंच नाही आपण सध्या. 576 अशी 567 अशी संख्या आहे. 7×1=7. ठीक आहे. त्याच्यानंतर समोरची संख्या किती आहे? 56च्या अलीकडची संख्या बघायची आहे, 7 ने भाग जाणारी. ठीक आहे, 7×8 = 56. ओके, तिथेच भाग जातोय का? एक मिनिट. 7 7 49, 7×8 56. 27 ने भाग देऊनच बघूया, नको उगा टेन्शन. ठीक आहे, 27 ने सरळ भाग देऊया. 27×1 27, 27 दुने 54. ठीक आहे, उरले किती? 4. नाही उरले, सॉरी 2. 27×27 आले. बरोबर आहे, बरोबर बरोबर. 27 27 2 54. ओके ठीक आहे. 21 असं आन्सर आलेलं आहे. राईट. 21 म्हणजे 2100, सॉरी 2100 असं आन्सर आलेलं आहे. हे 2 शून्य जशाल तसे 2100. माझ्या 27 ला ते जर का 56,700 म्हणत असतील तर माझ्या 8 ला किती? सॉरी 8
माझ्या 8ला किती. ठीक आहे, यांचाच गुणाकार करायचा आहे म्हणजे किती होईल, हे 2 शून्य जशाल तसे 21 गुणिले 8 म्हणजे 16,200. बरोबर आहे. इथंच जर का मी 9 केलं, अरे रबर 9 इथे जर का केलं तर किती होईल, 2 शून्य जशाल तसे 9 एक 9, 9 दुने 18. बरोबर आहे. इथे जशाल तसं आणि 10 म्हणजेच किती, 2 1 0 0 आणि हे 0. हे सगळ्यांची बेरीज किती यायला पाहिजे, 5,600 नाही सॉरी 56,700 आणि ती येईल. बरोबर आहे. 18 आणि 26 होतात, 18 आणि 16 24 आणि 1 21 म्हणजे बरोबर आहे, येईल ते. ठीक आहे, प्रत्येकाचे हे शेअर्स आलेले आहेत. राईट. पुढचे हे 2 क्वेश्चन राहिले ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.